under the boughs where the shadows play. The wind hums songs at the break of day. Whispering pines, secrets untold, carrying tales only the forest. तुमच्याकडेही वेळ नाही की स्वतःसाठी वेळ नाही. एखादी नवीन स्किल शिकायचं म्हटलं तर माझ्याकडे वेळच नाही. आता काय करायचं ग ताई? सकाळपासून रात्रीपर्यंत आपण सगळ्यांसाठी धावत असतो. घर, मुलं, नवरा, ऑफिस, शाळा, घरकाम, बस बस बस, आणखी किती लिस्ट सांगणार ताई? असं म्हणता म्हणता शेवटी जेव्हा आपण स्वतःसाठी काही करायला बसतो तेव्हा मनात एकच विचार येतो, आज नाही जमलं, उद्यापासून नक्की सुरू करणार. पण कधी कधी येणार तो उद्या? उद्या 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 करत आपली अनेक वर्ष निघून जातात. पण आज मी तुम्हाला सांगणार आहे, तुमच्याकडे खरंच वेळ नाही आहे की तुमचा वेळ तुम्ही इतरांसाठी राखून ठेवला आहे? नमस्कार मंडळी, मी वैशाली तुमचं सर्वांचं स्वागत करते. आणि आजचा विषय माझ्यासाठीही खूप जवळचा आहे, कारण मी सुद्धा एक हाऊसवाईफ, एक वर्किंग वुमन, तसेच मुलांची आई 2 आणि तुमच्यासारखीच गृहिणी असं म्हटलं तरी चालेल. तुमची परिस्थिती काही माझ्यासाठी वेगळी नाही आहे आणि माझी परिस्थिती तुमच्यासाठी वेगळी नाही. आपण खूप कॉमन गोष्टीवर बोलणार आहोत आज. आपल्याकडे स्वतःसाठी कधीच वेळ नसतो. दिवसभर खूप काही करतो. सकाळी उठल्यापासून घरची कामं, मुलांची तयारी, स्वयंपाक, नोकरी, घर, कधी थोडासा अभ्यास, कधी एक्झाम प्रिपरेशन, कधी छान एखादं नवीन स्किल, आणि यातूनही आणखी काही शिकायची इच्छा असते. पण या सगळ्यांमध्ये आपण स्वतः कुठेतरी आपल्याला शेवट ठेवत असतो आणि मग आपण स्वतःलाच म्हणतो, छे, आजही मला वेळ मिळाला नाही किंवा माझ्याकडे वेळच नाही आहे. पण मी तुम्हाला वेळ व्यवस्थापन म्हणजे टाईम मॅनेजमेंटसाठी एक थोडंसं वेगळं काहीतरी सांगणार आहे. बघा, आपल्याकडे किंवा तुमच्याकडे 5 तास असण्याची गरज नाही. आपल्याला वाटतं की मी अभ्यास करेन, पण मला रोज 3 ते 4 तास मिळायला हवे, मला कुठेतरी बाहेरच जायला हवं, किंवा मला इंग्रजी शिकायचं आहे पण दररोज मला 1 तास मिळायला हवे, मला छान स्पीकिंग जे क्लास आहे ते लावायला हवे, मला एखादं नवीन स्किल शिकायचं आहे, पण माझ्याकडे भरपूर मोकळा वेळच नाही आहे ताई. आणि खरं सांगायचं तर मीही यातल्याच पैकी आहे. त्यामुळे मी स्वतःमध्ये खूप चेंज करत आहे. मी खूप म्हणते मला वेळच नाही, छे, हे मुलं मला खूप त्रास देतात. म्हणजे मीही स्वतःला तशीच बघते आणि मी ते आता खूप स्वतःमध्ये सुधारणा करत आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगते, कारण मी स्वतःमध्ये ती डेव्हलप करायला सुरुवात केली आहे. आणि जेव्हा मी हे तुम्हाला सांगते ना, तेव्हा मी अगोदर माझ्यावर अप्लाय करते आणि मगच तुम्हाला सांगते. त्यामुळे मला कळते की हे आपण करू शकतो. आणि खरं जर सांगायचं झालं ना, तर आपल्याला कधीच आयुष्यात मोकळा वेळ मिळत नाही आणि तो मिळणारही नाही. तो आपल्याला शोधावा लागेल. कधी 20 मिनटं, कधी 30 मिनटं, कधी 45 मिनटं. सगळं छोटी छोटी वेळ असतात ना, ते आपल्याला एकत्र आणावं लागेल. तेव्हाच आपल्या आयुष्यात खूप मोठा बदल घडतो. आणि कधीच म्हणायचं नाही की माझ्याशाने जमणार नाही. माझ्याशाने जमणारच आणि मी करणारच, हा शब्द आपल्या गोटी असला पाहिजे. बघा, जर आज आपण स्वतःला जर आपण द्यायला ठरवलं की नाही, आज मी इझी राहणार आहे, मी बिझी राहणार नाही आहे, तर जवळजवळ ना आपण आपल्यासाठी स्वतःसाठी 1 तास 15-15 मिनटाचे चोरू शकू. आणि खरंच वर्षभर ना जी आपल्यासाठी आपण चोरतो ना 15-15 मिनटं, ते आपल्यासाठी 5 तास तर नक्की होतात. म्हणून जी 30 मिनटं किंवा जी 15 मिनटं आपण चोरतो ते आपल्यासाठी खूप डिफरन्स निर्माण करू शकतात. दुसरं, आता बघा, स्वतःसाठी वेळ उरला नाही तर मी तो कसा वापरू असं म्हणणं बंद करायचं. सर्वात मोठी चूक काय करतो माहिती आहे का? आपण म्हणतो माझी घरची पूर्ण कामं झाली तेव्हाच मी अभ्यास करेल, माझे घरचे सगळे झोपले तेव्हाच मी स्वतःला वेळ देईल, आज खूप काम आहे उद्या करेल कारण उद्या मी मोकळी राहणार आहे. पण खरं काय सांगते, मी स्वतःसुद्धा असंच करून बघत होते. उद्या नक्की करेल, उद्या मला काम कमी आहे आणि उद्या उद्या मग बघते ना, तर उद्या यातून एखादं एक्स्ट्रा काम येत होतं माझ्यासाठी. म्हणून आता तसं नाही म्हणायचं, आजच्या आजच, आजचं मी हे जे 10 मिनटाचं काम आहे ना, ते 7 मिनटात करण्याचा प्रयत्न करते आणि त्यातून मी 3 मिनटं माझ्यासाठी काढते. म्हणून घरची कामं कधीच पूर्ण होत नाही. एक संपलं की दुसरं लगेच सुरू होतं. म्हणून स्वतःसाठी आपल्यासाठी कधीच वेळ उरत नसतो आणि तो आपल्याला आधीच ठरवावा लागणार आहे वेळ. म्हणून तुम्हाला सांगते की जरी तुम्ही अभ्यास करायला बसणार असाल तर असं कधीच म्हणायचं नाही की माझं हे काम झाल्यावर मी करते.
म्हणायचं या कामाला मी 5 मिनटं अगोदर संपवते आणि जे 5 मिनटं उरेल ना त्यानंतर मी अभ्यास करणार आहे. त्यानंतर रिव्हिजन जर करायची असली तर रिव्हिजन मी भांडे घासता घासता किंवा मग एखादं माझं स्मॉल काम असेल ना त्याच्यासोबत मी करून घेईल. म्हणजे आपण स्वतःसाठी वेळ काढायचा आणि स्वतःला फ्युचरमध्ये मी वेळ देईल असं कधीच म्हणायचं नाही. त्यामुळेच आपण आपल्या फ्युचरमध्ये वेळ काढायला शिकू. तिसऱ्या नंबरचं बघा, एकाच वेळी सगळं करू नका. अनेक महिलांना खूप काही करायचं असतं. हाऊसवाईफना अभ्यास पण करायचं असतं, इंग्लिश पण शिकायचं असतं, नवीन स्किल पण शिकायची असते, यूट्यूब पण करायचं असतं, घरही व्यवस्थित ठेवायचं असते, सगळं करायचं असतं. एक मोठी लिस्ट बनवतो आपण, काही दिवसांना आपण ते सगळं विसरून जातो आणि काय केलं होतं तेही आपल्याला आठवत नाही. म्हणून एका वेळीस फक्त एकच गोल ठेवायचा. जर तुमची एक्झाम जवळ असेल किंवा मग तुम्ही कोणतं स्किल शिकत असाल किंवा स्वतःला डेव्हलप करत असाल तर फक्त तेवढंच गोल ठेवा आणि त्यामुळेच आपण स्वतःला इम्प्रूव्ह करू शकू. म्हणून स्वतःला परफेक्ट बनवण्याच्या नादात एकही आपण बरोबर करत नाही. आणि प्रोग्रेस म्हणजे फक्त स्वतःला एका वेळी एकच गोष्ट डेव्हलप करणं आणि योग्य वेळी योग्य गोष्टीला प्रायोरिटी देणं आहे माझ्या मते. तुमच्या मते काय नक्की मला सांगाल. नंतर चौथं बघायचं, आपला वेळ कुठे जातो, म्हणजे तुमचा वेळ कुठं जाते हे पाहायचं. माझ्याकडे वेळ नाही, मग आपला वेळ कुठे जातो, आपण कुठे तो एंगेज करतो आहे, आपला वेळ किती फोनवर जातो, किती घरकामात जातो, तो कुठे घालवतो आपण, किती वेळ आपण निगेटिव्ह थॉटमध्ये जातो, किती वेळ स्वतःसाठी देतो. त्यामुळे ते बारीक असं लिहून काढायचं छान आपल्या नोटबुकवर आणि शोधायचा की माझा वेळ कुठं खर्च होतो. त्यामुळे काय होतं, 10-15 मिनटाचा छोट्या स्लॉटमध्ये स्वतःला वेळ देण्याची आपली प्रक्रिया सुरू करायची आणि त्याचा योग्य उपयोग करायचा. स्वतःसाठी वेळ काढणं सेल्फिशपणा नसते, गिल्टपणा नसते, तो आपण स्वतःसाठी काढायचा. कुटुंबाकडे काही दुर्लक्ष होत नाही. 5-5 मिनटं काढतो आपण, पोरांकडेही लक्ष द्यायचं, स्वतःकडे लक्ष द्यायचं. नंतर आपला त्यामुळे कॉन्फिडन्स वाढेल, आपल्या मुलांना मोटिवेशन मिळेल आणि आई शिकते त्यामुळे आई प्रयत्न करते तर मी पण शिकलो पाहिजे, हा एक बेनिफिटच मिळेल त्यांना पण. म्हणून आजपासून स्वतःला जरी 5 मिनटं मिळाले नाही तरी चालतील, पण विचार करायला शिका. विचार करायला शिकलो ना की नाही मी वेळ देते, मी इझी आहे, तर उद्या नक्की तुम्हाला 5 मिनटं मिळतील. आणि तेही मिळत नसतील 5 मिनटं तर 1 मिनटापासून सुरुवात करा. आई आहात, पत्नी आहात, सून आहात, वर्किंग वुमन आहात, सगळंच काही आहात तुम्ही. पण स्वतःला जर वेळ दिला नाही तर आयुष्यात पुढेही काही करू शकणार नाही. म्हणून मी सांगते तुम्हाला, तुमचे स्वप्न, तुमची इच्छा, काहीतरी शिकायचं आहे, असं काहीतरी करून दाखवायचं आहे, त्यासाठी कोणाला परवानगी मागण्याची गरज नाही, फक्त सुरुवात करायची गरज आहे. करा स्वतःसोबत की मी माझ्यासाठी वेळ कसा काढणार आहे. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील एका छानशा टॉपिकसोबत. आणि पुढचा टॉपिक आताच सांगते तुम्हाला की ताई आम्ही टाईमटेबल बनवतो तो पण आमचा फॉलो होत नाही, तर त्याबद्दल बोलूया. त्यामुळे तुम्ही पण छान असं डोक्यात सुचवून ठेवा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुमचा टाईमटेबल कसा फॉलो होत नाही, तुम्हाला कुठल्या प्रकारचा टाईमटेबल तुम्ही फॉलो करता, कसा फॉलो होत नाही. त्यामुळे त्या व्हिडिओत मला बोलताना छान माहिती पण तुम्हाला सांगता येईल. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील मोटिवेशनसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा. थँक्यू फॉर गिविंग मी युअर प्रेशियस टाईम. बाय.